नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये. तेलात टाकताच अगदी टम्म फुगणारे आणि अगदी कमी ऑइली होणारे भटुरे तुम्हाला पण बनवायचे असतील तर चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. पण असे अगदी सेम भटुरे बनवायचे असतील तर तुम्हाला माझी ही रेसिपी अगदी स्किप न करता पूर्ण बघावी लागेल. आणि कुकरमध्ये अगदी झटपट होणाऱ्या छोलेची रेसिपी पण मी या अगोदर माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती पण नक्की तुम्ही चेक करा. छोलेची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे किंवा माझ्या चॅनलवर जाऊन पण तुम्ही ही रेसिपी चेक करू शकता. इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. त्यातला एक कप मैदा मी काढून ठेवलेला आहे, म्हणजे हे भटुरे मला लाटताना मला कोरडं मैदा थोडासा लागणार आहे म्हणून मी काढून ठेवलेलं आहे. आता यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यात मी 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकणार आहे. आता मी हे असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे असं आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 100 ग्रॅम दही टाकणार आहे. आता हे दही मी अगदी व्यवस्थित असं या मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता इथे मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे. हे कोमट पाणी मी थोडं थोडं असं करत टाकत हे पीठ असं छान असं मळून घेणार आहे. असे पीठ आपले छान असं मळून झालेलं आहे. हे पीठ मी जास्त सैल पण मळलेलं नाही आणि जास्त घट्ट पण मळलेलं नाही आहे, तर असं साधारण हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता तुम्हाला ज्या आकाराचे भटुरे बनवायचे आहेत त्या आकाराचे छोटे छोटे गोळे असे बनवून घ्या आणि ह्याचे आपण असे छोटे गोळे बनवून भटुरे लाटून घेणार आहोत. भटुरे तळण्यासाठी इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता असा एक छोटा गोळा मी घेतलेला आहे, तो मैद्यामध्ये मी असं डिप करणार आहे, घोळवून घेणार आहे आणि असा हा भटुरे मी लाटून घेणार आहे. मी जे भटुरे आहेत ते ओव्हल शेप लाटते आहे. तुम्ही गोल ओव्हल तुम्हाला जो आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे भटुरे असे लाटून घ्या. आणि हे भटुरे जे आहेत ते अगदी पातळ नाही बनवायचे आपल्याला, तर थोडंसं असे जाडसर आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे, तर अगदी व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर हे भटुरे असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकाल की तेलात टाकल्या हा पूर्ण असा भटुरा आपला एकदम फुगून अजून एक भटुरा आपण तळून बघूयात. तर हा पण मी तेलात टाकल्या अतिशय छान असा टम्म फुगतो आहे, मस्त. आणि असे हे सगळे मी जे हे भटुरे बनवून घेतले ते सगळे भटुरे असे छान असे तेलात असे हे टम्म फुगलेले आहेत. तर मग नक्की तुम्ही ही माझी अतिशय सोपी अशी ही भटुरीची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि याच्याबरोबर जर तुम्हाला अगदी झटपट छोले बनवायचे असतील तर त्याची पण रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा.
छोलेची रेसिपी पण अतिशय सोपी आहे आणि पटकन मी कुकरमध्ये बनवलेली आहे. त्यामुळे अगदी पटकन असं एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा छोले भटुरे हा मेनू बनवू शकता. आणि माझी ही आजची टम्म फुगलेल्या भटुरींची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या छान सोप्या आणि मस्त झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त नवीन मजेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असंच नवीन नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.